गुरुपौर्णिमेचे महत्त्व आध्यात्मिक तर आहेच, परंतु भारतीय सांगीतिक क्षेत्रात या दिवसाचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. एका श्लोकात असं म्हटलं आहे, को शब्द स्पंदकार स्यात् ऋशब्दस्थान निवर्तकः तयोरेक्यम परब्रह्म गुरुरित्य विधीयते. अर्थात गु म्हणजे अंधकार, ऋ त्याचं निवारण करणारा, त्यांचं ऐक्य गुरु म्हणजे परब्रह्म आणि त्यालाच गुरु ही संज्ञा आहे. गुरु या शब्दाची व्युत्पत्ती अशीही सांगितली जाते. गकार म्हणजे सिद्ध, रकार म्हणजे पापाचं दहन करणारा, उकार म्हणजे विष्णूचं अव्यक्त रूप. गुरुचरित्रातल्या संदर्भानुसार गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे गुरुचं त्रिगुणात्मक रूप आहे. गुरुचं महात्म्य आणखी असं की या त्रिगुणात्मक रूपाच्या पलीकडे परब्रह्मतत्व आहे आणि ते जाणण्यासाठी पुन्हा गुरुचाच आधार आहे. ईश्वर प्रसन्न झाला तरी त्याला ओळखण्याचं कार्य गुरुच करतो आणि गुरु स्वतः प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो. संत कवींच्या रचनांमधून गुरूंची महती विशेषत्वाने पाहाव्यास मिळते. संत कबीरांचे प्रसिद्ध पद आहे, गुरु बिन कौन बतावे बाट, बडा बिकट यमघाट. संत कबीरांनी संसाराला यमघाट म्हटलं आहे. यापुढेही जाऊन संत कबीर म्हणतात, गुरु व परमेश्वर दोघांना वंदन करताना अग्रक्रमाने नमस्कार गुरूंना, कारण त्यांच्या कृपेने परमेश्वर प्राप्ती होते. संत एकनाथांनी गुरूंचे वर्णन करताना गुरुकृपांजन अशा शब्दात केले आहे. गुरु नानकांनी गुरुच्या शब्दांना मंत्राचा दर्जा देऊन गुरुशिवाय मुक्ती संभवत नाही असा दृढ विश्वास व्यक्त केला आहे. संत रामदासांनी गुरु वाचून देव मोठा असे म्हणणाऱ्या शिष्याला करंटा असे म्हटले आहे. अशा अनेक प्रकारे गुरूंचं वर्णन केलं जातं. खरंच गुरुचा महिमा ज्याला कळला, ज्याने अनुभवला, त्याच्यासाठी तो अवर्णनीय असतो. आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. या दिवशी अढळ श्रद्धेने गुरुने केलेल्या ज्ञानदानाबद्दल कृतज्ञतेने त्याची आठवण करून पाद्यपूजा करावी. विद्यार्थी हा वयाने कितीही मोठा झाला तरी गुरु ऋणातच स्वतःला राहण्याविषयी आठवण करून देणारा हा दिवस. गुरुने सांगितलेल्या दिशेने यशस्वीपणे मार्गक्रमण करीत असल्याने ते सुख गुरुनेच पाहण्याचा, अनुभवण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा होय.